तर पाकिस्तानने डागलेली क्षेपणास्त्र भारतीय सैन्यानं निष्प्रभ केली आहेत आणि त्या कारवाईची दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत. आपण पाहूया. पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला भारताकडून तोडीस तोड उत्तर दिलं जातंय. तो ड्रोन हल्ला असो, ते सीजफायरचं उल्लंघन असो किंवा हे क्षेपणास्त्र डागणं असो, प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त केली जाते. हल्ला परतवून लावला जातोय. सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल. सोमेश, भारताचं कवच किती मजबूत आहे हे या दृश्यांमधून दिसतंय. हे कसं साधलं गेलं? नक्कीच प्रज्ञा, भारताचं कवच मजबूत आहे ही एक अभिमानाची गोष्ट झाली, पण दुसऱ्या बाजूला व्यवहार्यतेच्या दृष्टीने, व्यवहारवादाच्या दृष्टिकोनातून हा मलबा आज भारताने एकत्र करणं आणि तो पाकिस्तानच्या या हल्ल्याचे पुरावे म्हणून जपून ठेवणं, पाकिस्ताननी ज्यांना मदत केली त्यांचे पुरावे म्हणून देखील जपून ठेवणं याचं एक वेगळं महत्व आहे. आणि जेव्हा मिसाईल लॉन्च हवेतल्या हवेत उडवले जातात त्यावेळी त्याचा जो मलबा आहे तो डिफ्यूज करण्यात येतो व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने. त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे जर स्फोटक सदृश्य काही अवशेष राहिले असतील तर ते सगळं डिफ्यूज केल्यानंतर मग तो मलबा हा गोळा करून पुरावा म्हणून ताब्यात घेतला जाणार आहे. त्यामुळे आता जी आपण दृश्य पाहतोय ती त्याच मलब्याची आहेत. त्या डेब्रीज आहेत, हे अवशेष आहेत पाकिस्ताननी केलेल्या कुरापतीचे आणि त्याला भारताने दिलेल्या शौर्य आणि पराक्रमाच्या उत्तराचे. त्यामुळे या अवशेषांना आता डिफ्यूज करून त्यामध्ये उरलेल्या स्फोटक असतील, काही डिटोनेटर शिल्लक राहिलेली काही शक्यता असते, तर या सर्वाला डिफ्युजल याचं पूर्णपणे डिफ्यूज करून त्या सगळ्या मलब्याला ताब्यात घेऊन तो प्रिझर्व केला जाणार आहे. तो आर्मीच्या ताब्यात असणार आहे आणि भारत सरकारच्या वतीने हा संपूर्ण जी आता डेब्रीज आपण पाहतोय पाकिस्तानी मिसाईलच्या या व्यवस्थितपणे सुरक्षित ठेवल्या जाणार आहेत, जेणेकरून हा पुरावा आहे पाकिस्ताननी केलेल्या कुरापतींचा भारताच्या विरोधात. आणि याचं डिफ्युजनची प्रोसेस, याची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे की ज्यावेळी एखादा बॉम्बचं कंट्रोल्ड एक्सप्लोजन कसं केलं जातं आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळी अशा स्वरूपाच्या. बरोबर आहे. म्हणजे सोमेश, तू म्हणालास त्याप्रमाणे हा एक खूप मोठा पुरावा आहे. पाकिस्तान ज्या कुरापती करतोय, जो नागरी वस्त्यांवरती हल्ल्याचा प्रयत्न करतोय, त्या सगळ्या विरोधात हा एक भक्कम पुरावा आहे. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि जम्मूजवळच्या सांबा सेक्टरमध्ये सीमेजवळची काही गावं रिकामी करण्यात आली आहेत आणि याचं कारण म्हणजे पाकिस्तानकडून भारतातल्या नागरी वस्त्यांवरती भ्याड हल्ले केले जात आहेत. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनानं रामगढ जेरुदिया गाव रिकामं केलेलं आहे. स्थानिकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. गुरुवार शाम पाकिस्तान ने ड्रोन भेजकर जम्मू के सैन्य ठिकानों और जम्मू शहर को निशाना बनाने की कोशिश की, जिसका माकूल जवाब भारत के एयर डिफेंस सिस्टम ने दिया और उन सभी ड्रोन्स को नाकाम कर दिया गया. इसके बाद लगातार सांबा सेक्टर में पाकिस्तान की तरफ से युद्ध विराम उल्लंघन किया गया और पूरी रात सांबा सेक्टर में भारतीय बीएसएफ और भारतीय सेना ने पाकिस्तान को करारा जवाब दिया. हम इस समय ग्राउंड जीरो पर हैं और एबीपी न्यूज इस समय भारत पाकिस्तान सीमा से कुछ ही मीटर की दूरी पर है और सामने आप जो ये एक पीला सा घर देख रहे हैं, ये पाकिस्तान का सैदे वाला गांव है जो जम्मू के सांबा जिले के रामगढ़ के सामने पड़ता है. यहां से कुछ ही मीटर दूर भारत पाकिस्तान अंतर्राष्ट्रीय सीमा है. इसी इलाके से, रामगढ़ के सामने वाले इलाके से पाकिस्तान के जैश-ए मोहम्मद के करीब 12 आतंकियों ने हमारी तरफ घुसपैठ करने की कोशिश की, लेकिन बीएसएफ ने इस घुसपैठ की कोशिश को नाकाम किया. स्ट्राइक के बाद, भारत की जवाबी कार्रवाई के बाद किस तरह से पूरे इलाके में सन्नाटा है. यहां पर कोयल और चिड़ियों की आवाज के अलावा कुछ सुनाई नहीं दे रहा और पाकिस्तान, जैसा हमने बताया है कि भारत की कार्रवाई के बाद डरा है, भारत की कार्रवाई के बाद सहमा है. और इस इलाके में जो आप सामने ये घर देख रहे हैं, इसके आसपास जो सैदा वाला गांव है, वहां पर सन्नाटा है, वहां पर इमरजेंसी जैसे हालात हैं और लोगों को घरों में ही रहने की जो है हिदायत दी गई है. कैमरा पर्सन पवन चौधरी के साथ हरिभाष, एबीपी न्यूज, सांबा.